प्रीपेड स्मार्ट मीटर लगाने के उपक्रम का सभी ओर से निषेध दर्शाया जा रहा है। इसी के तहत विद्युत ग्राहक न्याय अधिकार व रक्षा संघर्ष समिति की ओर से एक पत्र परिषद ली गई। इस पत्र परिषद में प्रीपेड स्मार्ट मीटर लगाने के उपक्रम का विरोध दर्शाया गया। नजर डालते इस खबर पर। शासन की ओर से प्रीपेड स्मार्ट मीटर लगाने का उपक्रम शुरू किया गया है, जो कि जन सामान्यों के हित में नहीं है। शासन के इस उपक्रम का सभी स्तर से जमकर निषेध दर्शाया जा रहा है और इसी कड़ी में विद्युत ग्राहक न्याय अधिकार व रक्षा संघर्ष समिति की ओर से एक पत्र परिषद ली गई। इस पत्र परिषद में प्रीपेड स्मार्ट मीटर लगाने के उपक्रम का निषेध दर्शाते हुए विद्युत ग्राहक न्याय अधिकार व रक्षा संघर्ष समिति के अध्यक्ष सरदार हरविंदर सिंह धुन्ना ने क्या प्रतिक्रिया दी, आप स्वयं सुनिए उन्हीं की जुबानी। शासनाने विद्युत मंडळाच्या माध्यमाने जे प्रीपेड मीटर लावण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे त्याचा सविस्तर वृत्तांत फेसबुकसह आपल्याला दिलेला आहे। हे लोकांच्या घरावर डाका आहे आणि या सर्व कृतीमागे या महाराष्ट्र शासनाचे जे विविध पक्षाचे आमदार खासदार आहे जे आजपर्यंत बोलले नाही, याचा विरोध केला नाही, त्यांचाही सहभाग असावा असा माझा आरोप आहे। शासनाने हे स्थगित नाटक बंद करावं, हा गैरकायदेशीर लोकांना लुटण्याचा प्रकार त्वरित बंद करावा, म्हणजे हा विषयच रद्द करण्यात यावा। यासाठी आहे पत्रकार परिषद आणि आमचं आंदोलन चालणार आहे। आमचे दाचेवार साहेब, खोपरागडे साहेब, आम्ही उपरे साहेब, खाडीलकर साहेब, आमचं जे संघटना आहे शेवटपर्यंत आम्ही लढा देऊ। जर हे आमदारांनी वगैरे विरोध दर्शविला नाही, रस्त्यावर नाही म्हटलं तर आम्ही त्यांच्या नावाने एक एक बांबू 15 दिवसात वाट पाहून पेटवू। त्याच्यातच आम्ही त्या प्रकारे त्याला विरोध सुरू करू। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।